लाडकीला मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी बघू शकता तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स केलेले आहेत। मला 1500 आलेले आहेत, धन्यवाद दादा। सगळ्यांनी कमेंट्स केलेले आहेत, तुम्ही सगळा व्हिडिओ संपूर्ण बघा, कोणाकोणाला पैसे मिळत आहेत आणि आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या तुम्ही बघा। लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लक्षात घ्या, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे। काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, काल मी रात्री एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 तारखेला म्हणजेच काल तिथं वाटप सुरू झाले होतं, परंतु तिथं सगळ्यांना वाटप सुरू गेलेलं नाही आहे। त्यामुळे ते पहिला टप्पा थोडाच होता, 6 ते 8 वाजेपर्यंतच तो टप्पा होता, परंतु आज सकाळी पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, तुम्ही कमेंट्स वाचा, कालच्या व्हिडिओवरती कमेंट्स वाचा आणि आज सुद्धा ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्लीज कमेंट्स करा, म्हणजे आपल्या सर्व लाडक्या बहिणींना तिथं कळेल। कारण काय होतं बघा, जोपर्यंत आमच्याकडे फोटो येत नाही तोपर्यंत मी टाकू शकत नाही, परंतु लक्षात घ्या तुम्ही मात्र इथं सगळेजण आपल्याला सांगू शकता की मला पैसे आलेत का। लक्षात घ्या, मे महिन्याचा हप्ता वाटायला सुरुवात कालपासून म्हणजेच 5 जूनपासून झालेली आहे। आज त्याचा दुसरा टप्पा आहे। सकाळी 8 वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु आता सरकारनं आता मेचा हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे। जर तुम्हाला पैसे काल आले नसतील तर आज आणि उद्या ह्या 2 दिवसात पैसे वाटप होणार आहेत। आता ते कोणाला होणार आहेत, सरसकट वाटप होणार आहे का, बरं कोणत्या जिल्ह्यात काल पैसे आलेले आहेत आपण ते सगळं बघणार आहोत। आपण जर काल बघितलं तर नाशिकमध्ये पैसे आलेले आहेत, मुंबईमध्ये पैसे आलेले आहेत, पुण्यामध्ये पैसे आलेले आहेत, धाराशिवमध्ये पैसे आलेले आहेत, सोलापूरमध्ये पैसे आलेले आहेत। आता तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे का। लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्यात म्हणजे काय तुम्ही एकटेच नाही, तुम्हाला एकट्याला पैसे आले नाही याचा अर्थ असा नाही की पुण्यामध्ये पैसे आले नाहीत, तुम्हाला काही पैसे आले नाही त्याच्या मागं कारण आहे, कारण अर्ज पडताळणी बघा, अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमच्या कोणी आपले जे काही महिला व बालविकासचे मंत्री असतील हे तुमच्या घरी येऊन किंवा तुमच्या बँकेत किती रक्कम आहे, किती ट्रान्झॅक्शन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करत असतात। आणि जसं सरकारनं गेल्या वेळेस सुद्धा सांगितलं आहे की प्रत्येक महिन्याला यातून भरपूर लाडक्या बहिणी बाद होऊ शकतात, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती जर चांगली झाली तर त्यांना इथून बाद करण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यात सुरुवात झाली दादा, बघा पुण्यामध्ये सुरुवात झालेली आहे, मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे, रायगडमध्ये सुरुवात झालेली आहे, सातारा, सोलापूर, सांगली सुरुवात झालेली आहे। आता आज बघा अमरावती, जळगाव, धुळे, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून आज सुरुवात होणार आहे। याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पटापटा कमेंट्स करून सांगायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सांगतो तुम्हाला, ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना 50,000 रुपयांचं कर्ज मिळणार आहे। कारण काय सांगतो तुम्हाला, कारण सरकारला कर्ज हे लाडक्या बहिणीसाठी 50,000 रुपये देणार आहे। त्यासाठी मोठी घोषणा गेल्या आठवड्यातच केलेली आहे अजितदादा पवार यांनी। जिल्हा मध्यवर्ती बँकेतून हे कर्ज तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी हे मिळणार आहे। सोबतच भरपूर लाडक्या बहिणींना स्वतःचं घरकुल म्हणजे त्यासाठी तुम्हाला घरकुल सुद्धा सरकार हे देत आहे, तर त्यासाठी सुद्धा आता तुम्ही पात्र झालेला जवळपास, जर तुम्हाला आता या मेचा जर हप्ता आला असेल तर तुम्ही त्याच्यातच पात्र झालेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळं ही एक आनंदाची बातमी आहे। परंतु जर तुम्हाला अजून हप्ता आला नसेल तर तुम्ही प्लीज 2 इथं कामं करायची आहेत जेणेकरून तुम्हाला पैसे येतील। आज सकाळीच बँकेत जायचं आहे, पटकन आज जायचं आहे, आज शुक्रवार आहे, पटकन आज जायचं आहे आणि आपलं खातं तर व्यवस्थित आहे ना, कारण भरपूर जणांना बघा SMS येत नाही,
मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, भरपूर जणांना SMS येत नाही, डायरेक्ट बँकेत पैसे येतात. त्यामुळे असं तुम्ही चेक जर केलं नसेल, आम्हाला SMSच नाही आला, प्रत्येक वेळेस SMS येईल असं नाही. त्यामुळे बँकेत जाऊन चेक करू शकता, किंवा जर ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल तुमच्याकडे कुठल्या बँकेचं, ॲक्सिसचं आहे, SBIचं योनो आहे, असं ॲप्लिकेशन असतील तर तिथं सुद्धा ट्रान्झॅक्शन्स तुम्ही चेक करू शकता. लक्षात आलं? कारण भरपूर वेळा काय होतं, SMS येत नाही किंवा SMS आपण बंद केलेलं असतात, त्याचे कारण पैसे कटत असतात. तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं EKYC झालं आहे का बघा. बँकेमध्ये EKYC नावाचा प्रकार असतो. जरी आधार लिंक असेल तरी EKYC जर नसेल झाला, प्रॉब्लेम अडकला असेल किंवा तसंच फक्त आधार देऊन बँकवाल्यानं कामच केलेलं नाही, कारण बँकवाले आपल्याला माहिती भरपूर वेळा फक्त आपण कागदपत्र देतो आणि त्यांना एवढा लोड असतो, त्यामुळे ते आपल्याकडं आपलं काम तसंच राहून जातं. त्यामुळे ते एकदा व्हेरीफाय करायचं आहे. रेशन कार्डची EKYC केलेली आहे का, ह्या गोष्टीची तुम्हाला परत एकदा चौकशी करायची आहे. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला 100% मी सांगतो तुम्हाला आज हप्ता येणार आहे. आता आदिती तटकरे मॅडम काय म्हणताय तुम्ही संपूर्ण पहा आणि व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करा. बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे. आणि तेच आपल्याला 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता, ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं. पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे. आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता. आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील.